चला मॅच लगेच चालू करायची आहे. खरवंडी वॉरियर्स सौरभ आपण आपले फलंदाज पाठवा लगेच. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. ही स्पर्धा स्टार टेनिस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. टिंकू लोभी आणि त्यानंतर अक्षय पाशीलकर आणि संपूर्ण टीम, त्यानंतर आमचे भानुदास रुटे असतील, कुंडलिक शिंगोले असतील कॅमेरामन, त्यानंतर स्वतः टिंकू लोभी आमचे कॅमेरामन विकास गवळे त्यांच्या साथीनं थोडासा अभ्यास घेतात कॅमेऱ्याचा, आणि आमचे ऑपरेटर अक्षय पाशीलकर आपल्याला टेक्निकल रूम मधून पाहायला मिळतात. फार चांगलं टेलिकास्ट, क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं चर्चेत राहिली आहे स्टार टेनिस वर्ल्डची. चला दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी श्रीवीरा बीड 11 टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. खरवंडी वॉरियर्स आपण आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. स्पर्धा मोठी आहे. सर्वच मी तर म्हणेन टीमला विनंती असेल की ज्यावेळी आपण मैदानामध्ये आपली मॅच खेळण्यासाठी येता त्यावेळी आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं राहील. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहताय खरवंडी वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवीरा 11 बीड. आमचे खऱ्या अर्थानं ऑफिशियल तिन्ही ऑफिशियल खऱ्या अर्थानं आपण पाहताय अमितजी गाडगे सर, श्यामदास कराल सर, संजू गुमाने सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी आपण कव्हर करतोय जे ऑफिशियल आहेत. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय खरवंडी वॉरियरचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अजय वाघमारे त्याच्या साथीला साईराज दरेकर पहिलं षटक घेऊन आलाय. तेजस रुठे बीड गावाला बिलॉंग करणारा हा तेजस आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. P1चं पहिलं षटक आहे. मित्रांनो सर्वांना प्रश्न देखील पडून राहिला असेल की नितीन डोले या टीमचा अगदी हिस्सा आहे. नितीन डोले टीम मध्ये, नितीन डोले टीमचा कॅप्टन आहे, परंतु पहिलं षटक तेजसनं हातला घेतलंय. हा चांगला चेंडू त्याला मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना अगदी आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धावेतून पाहायला मिळतीये. एक धाव फलकामध्ये इथं पाहायला मिळेल. आमचे साथी स्कोरर आपण पाहताय सागर भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. त्यानंतर आमचे साथी समालोचक शिवम लोभी सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तेजस रुटे चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याकडे फक्त 25 मिनिटांचा कालावधी आहे. 4 षटके 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, नाहीतर 5व्या षटकामध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. फुलर लेनचा चेंडू हलक्या हातानं फक्त चेंडूला ग्लान्स केलाय. एकच धाव इथून देखील मिळेल. सन्मान दिला जातो दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अजय वाघमारे आणि साईराज दरेकर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथून आपण पाहताय सन्मान देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. जबरदस्त क्रिकेट खऱ्या अर्थाने आपण वासरेकोंडा प्रीमियर लीग मध्ये पाहताय. फुलटा चेंडू त्याला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हालाय चौकार. चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूला जज जरूर करत होता. जजमेंट चुकलं आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे देखील हा फटका पाहायला मिळाला. थोडेसे चेंजेस फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. झेल ड्रॉप झाल्यानंतर अगदी चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळालं. ही विकेट देखील महत्वाची होती. सलामीचा फलंदाज होता अजय वाघमारे, त्याची विकेट ही महत्वपूर्ण होती. ती विकेट येणं फार गरजेचं होतं. त्यासाठी तेजसनं प्रयत्न जरूर केले होते. एक फसवा चेंडू त्याने डिलिव्हर केला होता. थोडीशी गती त्याच्यावरती कमी होती.
आणखीन एक जबरदस्त चेंडू, काय अचूकता आपल्याला पाहायला मिळते नियंत्रणामध्ये, अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रणामध्ये मैदानामध्ये गोलंदाजी साकारत असताना तेजस रुठे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं या खेळाडूची एक विस्फोटक म्हणून ओळख आहे फलंदाजी करत असताना, परंतु तो आज गोलंदाजी करत असताना P1चं पहिलं षटक कॅप्टनने त्याच्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीनं अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. पुनश्च अगदी खडे खडे कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पॉइंट मधून चेंडूला खेळून काढायचं, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पंच सांगतायत षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे साथी स्कोरर आम्हाला सागर भोईर सांगतायत धावा धावफलकावरती आहेत त्या 6. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली तेजस रुटेच्या माध्यमातून, ज्यानं P1चं हे पहिलं षटक हातलंय. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजीचा स्टँडर्ड दर्जा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये तेजस रुटेच्या माध्यमातून. श्रीविडा बीड 11 या टीम कडनं खऱ्या अर्थानं खेळ करत असताना प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं अगदी पाहतो. यंगस्टर बीड या टीम कडनं खेळ करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. श्रीविरा 11 बीड आपल्याकडे फक्त 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी आहे. एक षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये समाप्त करायचंय. आमचे ऑफिशियल तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती खऱ्या अर्थानं सूचना देत असतात. जर तुमची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आयोजकांकडून खऱ्या अर्थाने ही सूचना आली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. फार चांगली स्पर्धा आहे. दुसरं षटक P2चं दुसरं षटक गोलंदाजी महाकवते आपण पाहताय. गोलंदाज सुधीर ढोले वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या वासरेकोंडा विभागामध्ये. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं हा फटका खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आलेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न साईराजचा, परंतु परत पाठवलाय अजयनं त्याला. एकच धाव इथून मात्र घेतली जाईल. 7 धावा धावफलकामध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकांमध्ये थोडासा संयम दाखवला जातो दोन्ही फलंदाजांमध्ये. ज्या कामासाठी ओळख आहे खऱ्या अर्थानं साईराजची देखील, त्याला देखील आता शांत बसवलंय. जबरदस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजी. कॅप्टनचं कौतुक करायला हवं, संघ मालकाचं कौतुक करायला हवं, ज्यांना हा संघ उभारलाय. थांबवलंय स्वतःला. थोडस गोलंदाजी करत असताना रनअप मध्ये व्यत्यय आलाय. थोडं स्वतःला थांबवलंय, चुकी करायची नाहीये. खऱ्या अर्थाने ही पहिली मॅच आहे, आजच्या दिवसातील दुसरी मॅच वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मधील. श्रीविरा 11 बीड आणि त्यांच्या विपक्षामध्ये खरवंडी वॉरियर्स बॅटिंग करते. खरवंडी वॉरियर्स फुल लेनचा चेंडू अंपायरकडे अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर अंपायर सांगतात कोणताही निर्णय अंपायरकडनं येत नाहीये, म्हणजे हा निर्धाव चेंडू असेल. काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये, दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी. अचूकता आपल्याला पाहायला मिळते, भेदकता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं प्रत्येक जर का तुम्ही गोलंदाजाचा टप्पा जर पाहितला ना तर अगदी वेगळा पाहायला मिळतो. वेगवेगळे टप्पे मात्र डिलिव्हर केले जात आहेत. थोडासा स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बरंच काही या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. ज्या नावाची ओळख आहे त्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. श्रीविरा 11 बीड टीम कडनं थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरनं काढलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप मध्ये चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडे. चौकार. मात्र मोठे फटका मारता आले नाहीयेत, परंतु अजय एका एंडने मात्र चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पाहायला गेलो तर आता मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता. हवेमध्ये नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळतीये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला देखील तेवढं प्राधान्य देणं गरजेचं राहील, कारण की आता इथून जबाबदारी आहे. आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे. एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारायची आहे
पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना टॉस आपण गमावलाय. बॅटिंग आपल्या वाट्याला आले. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा जे वाघमारेच्या बॅट मधून आलाय. हा आणखीन एक जबर आमचे सन्माननीय सागरजी दीक्षित या टीमला त्यांनी पुरस्कृत केला. त्यानंतर श्रीवीरा 11 बीड या टीमचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय रुपेशजी लोभी साहेब या ठिकाणी आमच्या समूहामध्ये ते देखील जोडले गेलेत. हा फटका देखील चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा जय वाघमारेच्या बॅट मधून आलाय. हा तिसरा चौकार. काय बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. मेरिटनुसार क्रिकेट मैदानामध्ये आता त्याच्या माध्यमातून खेळला जातोय. जसे चेंडू डिलिव्हर्ड होत आहेत ना तसे फटकेबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना अजय वाघमारे आपल्या टीमला आत्मविश्वास वाढवून देणारी फटकेबाजी आता मैदानामध्ये करतोय. पहिलं षटक तेजस रुठेचं आपण पाहितलं. त्याच्यामध्ये अगदी इकॉनॉमिकल राहिलं होतं. 6 धावा 3 षटकानंतर आपण मैदानामध्ये जायचं पाणी घेऊन. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली 21 वरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर थोडेसे हात खुले करत असताना दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग अजय वाघमारे. त्याच्या साथीनं आपण पाहतोय साईराज. ही सलामीची जोड सगळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बघा संयम खऱ्या अर्थानं चांगलं दाखवलं गेलं आघाडीच्या पहिल्या काही चेंडूंवरती. त्यानंतर मात्र आक्रमक सहजरित्या केलं गेलं. सुधीर डोले. नेक्स्ट मॅच जितना 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रवण रॉकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचंय. जितना 11 आणि श्रवण रॉकर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नितीन धुले वासरेखोंडा एक्सप्रेस या नावानं ओळख आहे. हा देखील फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत दोन्ही फलंदाज या ठिकाणी कंप्लीट करतात 2 धावा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता. थोडीशी गती कमी होती या चेंडूवरती. सहजरित्या त्याला पूल करण्याचा प्रयत्न होता साईराजचा. मोठा फटका एक्झिक्यूट करू शकला नाहीये. 2 धावा या चेंडूवरती आपण पाहताय. 23 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता हटवलं जात आहे. हा वेगवान चेंडू. हा आणि इथे दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. साईराजला परतावं लागेल. नितीन धुलेच्या अगेन्स्ट आक्रमण करणं कठीण आहे. त्यानं मात्र साईराजची विकेट मिळवली आहे. पहिली विकेट आली आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू मिळवत असताना नितीन धुले टीमचा कॅप्टन ज्यानं स्वतःला 3ऱ्या षटकासाठी थांबवून ठेवलं. आणि खऱ्या अर्थानं साईराज जो घातक ठरू शकला असता त्याला मात्र इथून परतावलाय. परंतु आता टीमचा कॅप्टन मैदानामध्ये चालला. सौरभ जाधव डावकुराताचा हा फलंदाज. आक्रमकता त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते. तो आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याच्या समोर देखील आपण पाहतोय तेवढाच ताकदवर गोलंदाज या वासरेकोंडा विभागातील आपण पाहायला गेलो तर अभिमान आहे. कारण की मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती नितीन धुले देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. अगदी चॅम्पियन ट्रॉफी असो, रायगड प्रीमियर लीग असो, त्या ठिकाणी आपण त्याला खेळताना पाहायला मिळतो. नितीन धुले गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर आपण पाहतोय सौरभ जाधव टीमचा कॅप्टन वर्सेस टीमचा कॅप्टन असं बॅटल आता पाहायला मिळेल. इथून आता मात्र हे बॅटल कशा प्रकारे असेल हे पाहावं लागेल. वेगवान पद्धतीचा चेंडू हा अगदी समोर टाकला होता. समोरून यष्टीरक्षकाकडे निघून गेला. थोडीशी हालचाल देखील आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्विंग होताना देखील पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहताय डावकुराताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये डावकुराताचा गोलंदाज हा आता वर्चस्व दाखवत असताना हा डॉट बॉल.
कमबॅकला सुरुवात केली आहे नितीन धुलेनं. टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे कमबॅक करणं नितीन धुलेला माहिती आहे आणि तोच कमबॅक आता पाहायला मिळाला. वेगवान चेंडू त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना वाईस लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पंच दर्शवत आहेत. हा ह्यूज षटकार आलाय सौरभ जाधवच्या बॅट मधून. ही ओळख आहे सौरभ जाधवची. मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे. षटकार आला सौरभच्या बॅट मधून. षटकारानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 29 धावा. पहिला चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळाला, परंतु त्यानंतर जर पाहताय आपण तर कोणत्याही क्षणी बॉल हरवला किंवा बॉल फुटला तर मात्र मैदानामध्ये नवीन चेंडू पुरवला जाईल. बघते अखेरची षटक जरी असेल तरी नवीनच चेंडू मैदानामध्ये पुरवला जाईल. याची सर्व कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडनं हे देखील नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. बरेचसे नियम खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये देखील आपण सांगितण्यात आलेत. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच दर्शवतात. वन बाउन्स दंडित केलं जात आहे नितीन धुलेला. या ठिकाणी आपण पाहतोय पुलचा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूमध्ये गती होती, वेगानं चेंडू सरसावला. एस्टनच्या मागे आपण पाहतोय तेजस रुठेला, ज्यानं पहिलं षटक 6 धावसंख्येचं त्यानं फेकलं. नितीन धुलेवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं सौरभ जाधवचं. थोडंसं कमी गतीने ऑन साइडला टर्न केला चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पाहायला मिळतीये. एका दाबेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं देखील या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे प्रति षटक इथून जर पाहायला गेलं तर 10ची सरासरी राखली जाते. प्रति षटक 10च्या सरासरीनं धावा धावफलकावरती जमा केल्या जातात. बॅटिंग करत असताना खरवंडी वॉरियर्स या टीम कडनं 30 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण एक विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. साईराज तो बाद झाल्यानंतर सौरभ गेला टीमचा कॅप्टन. कॅप्टनने मात्र जबाबदारी हाताळत असताना आतापर्यंत तो खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती. त्याच्या साथीनं आपण पाहताय अजय वाघमारे 10 चेंडू 19 या धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय. चांगली पार्टनरशिप आता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 5 षटकांच्या मॅच मध्ये पार्टनरशिप उभारणं फार मोठी गोष्ट आहे आणि 30 धावा पार्टनरशिप उभारणं फार गरजेचं राहतं आणि तीच पार्टनरशिप आता या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून उभारण्यात येते. जबरदस्त बॅटिंग करत असताना सौरभ, त्याच्या साथीला अजय वाघमारे. परंतु आता 4थं षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार याच्याकडे देखील लक्ष असेल, कारण की पहिलं षटक हाताळलं होतं. तेजस रुटेनं 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय सुधीर ढोलेचं षटक, त्यानं धावा खर्च केल्या होत्या 15. त्यानंतर आला होता अगदी पाहतो आपण नितीन धुले टीमचा कॅप्टन, त्यानं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 9. त्याला एक विकेट मिळाली आहे. विकेटची गरज होती, ती विकेट त्यानं मात्र मिळवली आहे साईराजची. 4थं षटक प्रगतीपथावरती. निकेश हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला श्रीवीरा 11 बी टीम कडनं. त्याच्या समोर आपण पाहतो तेवढंच कडवं आव्हान आहे खऱ्या अर्थानं या मॅच मधील सौरभ जाधव. चला स्पीडअप करा, जास्त बिल खर्च करू नका. चांगला चेंडू डिलिव्हर केला, अगदी फुल लेनचा चेंडू खोदून काढला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाव. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन गोलंदाजीसाठी डोकंदुखी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे. पंचांसाठी देखील थोडीशी डोकंदुखी असते, कारण की सातत्यानं चेंजेस व्हावं लागतं. 1 धाव आली आहे. धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलो 31 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरवंडी वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवीरा 11 बीड, सागर दीक्षित खरवंडी वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते. त्यानंतर श्रीवीरा 11 बीड टीमचे पुरस्कर्ते आपण अगदी पाहताय रुपेशजी लोभी, जे आमच्या समयमध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संघाला उभारण्यात आलंय.
चांगलं संगतांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निवडण्यात आला. चला जास्त टाइम घेतला जातोय श्रीवीरा 11 बीड. आपल्याला फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. कमी गतीने टाकला होता, पीक करता आला नाही, फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक नितीन दुले आलाय. अजय वाघमारेची विकेट महत्वाची होती आणि ती महत्वपूर्ण विकेट आली आहे चौथ्या षटकामध्ये. निकेशने ती विकेट मिळवली आहे. दुसरा आद्रा मिळतोय खरवंडी वॉरियर्स या टीमला. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 31 या धावसंख्येवरती दुसरा इथे फलंदाज बाद झाला. अजय वाघमारे सलामीला गेला होता. सलामीची जोड साकली आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. निकेशनं कमबॅक केलंय. चौथ्या षटकामध्ये निकेशनं चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल कंप्लीट झाली. झेल आणखीन एक फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज हा निकेत नाराज आहे स्वतःवरती. खऱ्या अर्थानं लोअर फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं. फटका फसला. जास्त उंची लांबी कमी. हा नाही इथून परतलाय. देशमुख बाबेश देशमुख आपण आणखीन एक विकेट आली आहे. तिसरी विकेट. व्हाईट बॉल. उजवा एसटीच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. त्याला पनिश करत असताना व्हाईट बॉल आलाय. थोडस आता चेंजेस करायचे होते गोलंदाजीमध्ये. आपण पाहताय व्हेरिएशन आणायची होती. तिथे मात्र थोडीशी खराब कामगिरी झाली. एक अव्वंतर चेंडू आला. 32 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती मनीष आपण त्याला पाहताय. पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साईडला. मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एकच धाव पाहायला मिळते. फेकी थोडीशी वाईड होती परंतु बाकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही धाव एक्स्ट्राची मिळणार नाहीये. एकच धाव आली आहे. सौरभला देखील स्ट्राईक हवी आहे. जास्तीत जास्त आता स्ट्राईक इथून सौरभकडे असणं फार गरजेचं राहील. कारण की सौरभच्या बॅटमधून धावा येत आहे. सौरभकडे ती गुणवत्ता आहे. सौरभकडे त्या फटक्यांसाठी ओळख आहे. तो सौरभ ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. षटकातील जर पाहायला गेलं तर दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी जितना 11 आणि श्रवण रॉकर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचंय. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आलाय. निकेशने कमालीची गोलंदाजी साकारली आहे. तेजस रुटेचं ते पहिलं षटक आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय कमबॅक करणारं चौथं षटक आपल्याला पाहायला मिळालं. ते निकेश जबरदस्त गोलंदाजी निकेशची पाहायला मिळते. त्याच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर 2 सिंगल आल्यात, एक वाईड आली आहे आणि 2 विकेट देखील आल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे चौथ्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यानं चेंडूला काढला. इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहायला गेलं तर इथून आपण पाहताय तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथून आपण पाहताय फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला मनीष. 3 षटकांचा इथून खेळ 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35.
4 बाद 35 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना खरवंडी वॉरियर्स या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला 6व्या क्रमांकावरती. ओमकार हा फलंदाज आपण पाहत आहे. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. पंच सांगतात फलंदाज बाद झाला. अगदी एस्टनच्या समोर सापडलाय. लेग बिफोर फलंदाज आणखीन एक बाद. 5वी विकेट येते खरवंड वॉरियर्स या टीमची. आमची तरी एक दिवस ठेवायचे होते मॅच. पस्तीस धावा धावफलकावरती. विकेटचा खरा अर्थ नाही तर आणखीन एक पतन झालं. विकेटची पडझड आता आपल्याला पाहायला मिळते. अजय वाघमारे बाद झाल्यानंतर अगदी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजानं चुकी केली मैदानावरती. प्रत्येक फलंदाजानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. जो नॉन स्ट्राईक एंडवरती सौरभ जाधव आहे ना त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं राहील. हलक्या त्यानं कट केलाय. ग्लास करत असताना अगदी आपण पाहतोय कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. एका धाब्यानं धावफलक आता इथून जाऊन पोहोचलाय. 36 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. नितीन दुलेचा डावकुऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज. वासरेकोंडा एक्सप्रेस या नावानं या गोलंदाजाची ओळख आहे. सुपरस्टार हा प्लेयर आपण पाहतोय. अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्यानं साकारत असताना ओळख आहे. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च सज्ज झालाय नितीन दुले. समोर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. फुललेनचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सौरभ जाधव स्ट्राईक वरती. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होणार नाहीये कारण की आता जेवढे उर्वरित चेंडू आहेत तेवढा चेंडूना मात्र मला फेस करावा लागेल. एखादा मोठा फटका इथून एक्झिक्यूट करावा लागेल. एखादा 2 मोठे फटके जर आले तर चांगली टोटल इथून आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या टोटल कडे जर इथून खरवंडी वॉरियर्स टीम जर पाहते ना तर मात्र सौरभच्या बॅटमधून फटका येणं गरजेचं राहील. इथे लोअर फुलटॉस ऑन साईडला फ्लिक करत असताना रिचचा वापर केलाय. चेंडू हवाई सफर पंच दर्शवतात. षटकार 6 धावा. हा आणखीन एक पिकअप शॉट हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कंप्लीट झाली झेल. सौरभला इथून परतावं लागेल. प्रति हल्ले चढवायचेच होते. मोठे फटके मारायचेच होते कारण की धावसंख्या अगदी स्थिरावली होती. तिला पुढे नेण्याचं काम टीमच्या कॅप्टनला करायचं होतं. नितीन धुलेच्या विरोधामध्ये मोठे फटके खेचायचे होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. किमान 45 ते 50 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न सौरभचा होता म्हणून नितीनच्या विरोधामध्ये त्याने आक्रमण स्वीकारलं. परंतु अगदी जर पाहायला गेलं तर बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि त्याची डीप मध्ये त्या ठिकाणी झेल कॅरी करण्यात आली. सौरभ इथून मात्र परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती साहिल. स्वराज 8व्या क्रमांकावरती स्वराज मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहताय या ठिकाणी 42 आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकातील जर पाहायला गेलं एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. फुललेनचा चेंडू ऑन साईडला अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी निकेश आहे.
एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज इथून बाद होईल. एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 43 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. टार्गेट असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये श्री वीरा 11 बीडच्या टीम अगेन्स्ट 44 धावसंख्येचं. करणार जिज्ञा 11 आणि श्रवण रॉकर्स या दोन टीम दरम्यान 44चं टार्गेट असेल. या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक शिवम लोभी यांना. दरम्यान दोन्ही टीमचे कर्णधार आपण या टॉस साठी चला श्रवण रॉकर्स टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. बंटी भोईर जिज्ञा 11 टीमचे कर्णधार आपण देखील यायचे टॉस साठी. या ठिकाणी आमचे सन्माननीय जितेंद्रजी घरत साहेब उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचंय. बंटी भोईर आपण टॉस साठी या. जिज्ञा 11 टीमचे कर्णधार, श्रवण रॉकर्स टीमचे कर्णधार या ठिकाणी दत्ता खराडे उपस्थित आहेत. श्री वीरा बीड 11 या टीम कडे, खरबंडी वॉरियर्स या टीम कडून फार मोठी गुंतागुंत श्री वीरा 11 बी टीम सलामीची फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नितीन धुले त्याच्या साथीनं निकेश रुठे ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. 44चा पाठलाग करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला अगदी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्री वीरा बीड 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये खरबंडी वॉरियर्स या दोन टीम दरम्यान. दोन्ही टीमचा जर विचार करायला गेलो ना तर दोन्ही टीम मध्ये अगदी सुपरस्टार खेळाडू आहेत. दोन्ही सुपरस्टार टीम मधले खेळाडू आणि त्यांच्यामधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जितेंद्रजी घरत साहेबांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते
जिज्ञा 11 आणि श्रवण रॉकर्स या दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करायचंय. बाईट घ्यायला पाहिजे रे. एक कॉर्डलेस पाहिजे होता. एक कॉर्डलेस पाहिजे होता. त्याला सांगा उद्या. आपल्या दादाचा आहे का? जितेंद्रजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस संपन्न झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय आमचे रोहिदासजी पहिल्याच बॉल मध्ये षटकारानं अकाउंट ओपन केलंय नितीन धुलेनं. जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स. थोडंसं थांबवतो शिवम तुम्हाला. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा षटकाराचा मानस लालच मनामध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद होते नितीन धुले. 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का श्रीबिरा 11 बीड टीमला. चं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर ही जोखीम घ्यायची गरज होती का याच गोष्टीवरती आता लक्ष देणं देखील फार महत्वाचं आहे. कारण या छोट्या छोट्या चुका तुम्हाला फार महत्वाच्या ठरत असतात. अंतिम क्षणी या चुकांची जाणीव तुम्हाला निश्चित मिळत असते क्रिकेटच्या पटलावरती. सातत्य अशी एक गोष्ट आहे ती क्रिकेटच्या पटलावरती तो राखतो तोच संघ खऱ्या अर्थानं नेहमी विजयास्पद कामगिरी करत असतो. सातत्य हवाय. एखादी पार्टनरशिप हवी आहे कारण टार्गेट छोटं आहे. जवळजवळ 44चं टार्गेट. पहिल्याच मॅच मध्ये आपण 57 धावा चेस होताना पाहिल्यात आणि या 44 धावा जमावत असताना ही चुकी केली नितीन धुलेनं. नेक्स्ट बॉल चांगल्या रीतीने फेकला. अनिकेतनं डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगलला धावसंख्या 1 न रोटेट. धावसंख्या आहे ती 7. 7 1 बाद 7. मान्यवर उपस्थित व्यासपीठावरती आदरणीय मनीषजी शेलके यांचा मनपूर्वक आभार. त्यांच्या समूहामध्ये अक्षयजी सोनावणे अजयजी सोनावणे यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असा नसतं आपलं देखील वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे मध्ये सहर्षमय स्वागत. अनिकेत. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राइक बॅट्समन निकेतचा फटका. बॅकफुटला जात असताना फ्लिक केलाय बॉल. डीप फाईन लेगला बॉल फरार होते. 2 क्षेत्ररक्षक करतील प्रयत्न नाकाम ठरतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय महत्वपूर्ण चौकार. त्याचा राहिलाय धावांसाठी परंतु या प्लॅटफॉर्म वरती आता त्याच्या बॅट मधून धावा येत आहे. ते कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मनोबल वाढत असताना खेळाडूचा. नेक्स्ट बॉल अनिकेत. फार चांगला गोलंदाज अनिकेत. बॅक पुढला जाऊन आणखी मादक सौंदर्य दडल्या पटक्यात. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक करतात प्रयत्न. हलकीशी मिस फिल्डिंग. बॉल फेकतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत धावा मिळतील. बॉलवरती 2. एक धाव्याला फार महत्व द्यावे. तुम्ही धावा चेस करत असता. एक अप्रतिम फटका निकेतच्या बॅट मधून. मी मगाशीच म्हटलं ज्यावेळी बॅड पॅच मध्ये स्वतःला सावरणं फार कठीण असतं आणि जिथून तुमच्या बॅट मधून धावा येत नसतात त्यावेळी धावांसाठी तुम्हाला संघर्ष हा क्रिकेटच्या पटलावरती करावाच लागतो आणि प्रामाणिक प्रयत्न हा खेळाडू सातत्यानं करत आला आणि आज ते यश या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल का यावरती देखील लक्ष. अनिकेतचा बॉल हलक्यातनं सन्मान देण्याचा प्रयत्न. स्वतः संघमालक सागर दीक्षित यांच्या हातामध्ये हा बॉल. निश्चित रन मिळते या बॉलवरती 1.
सिंगलला धावसंख्या आणखीन 1 पुढे जात असताना धावसंख्या आहे ती 44चा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 14 1 बाद 14 टीमचा कॅप्टन गमावलाय, परंतु त्यानंतर निकेतचं चांगले फटकेबाजी, त्यानंतर सुधीर देखील त्याला चांगली साथ देतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. आता येणारे 24 बॉल 30चं लक्ष. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. झुकली ना तटबंदी तोफ गोल्यांनी मावल्यात स्वराज्याचे इमान होते. आजकाल फक्त हा खेळ धनाचा, इमानदारी धमन्यात धावत नाहीत, कोसलून जाते निष्ठा डोल्यांसमोर, इंदुलकर कुठेच सापडत नाहीत. एक एक मावला लढला या स्वराज्यासाठी. काय स्वामी निष्ठा असते हे आपण शिवरायांच्या कालामध्ये पाहिलं आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय 43 धावा पर्यंत रोखलं प्रतिस्पर्धी टीमला. आता 44 करायच्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये मनीष साठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गॅप मध्ये हा बॉल डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक अजय वेगानं प्रयत्न, डायरेक्ट हिट, कलेक्शन जबरदस्त, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज निकेश होतोय बाद. बाद निकेश. धावा चेस करत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद होणं फार निराशाजनक कामगिरी आहे आणि तीच चुका सातत्यानं होत असताना नितीन धुले स्वस्तात बाद झाला. एक षटकाराचं योगदान. त्यानंतर निकेश रुटेच्या बॅटमधून देखील धावा आल्या, त्यानंतर तो देखील बाद होतोय. नवीन फलंदाज, आता मिडल ऑर्डरची जबाबदारी तेजस रुटे बॅटिंग मार्क वरती. अनुभव कमी येणं गरजेचं आहे मैदानाच्या आत. हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात. मनीषचा बॉल अतिशय वेगवान, बीट केलाय फलंदाज तेजस रुटेला. बॉल एष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता निर्धावन धावसंख्या तिथेच थांबेल. पंधरा अंकावर. संत क्रिकेट तुम्ही पाहताय षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आक्रमक क्रिकेट तुम्ही पाहिलाय. आणखी एक चांगला बॉल मनीषचा. पुन्हा एकदा रनआउटची संधी, परंतु चांगली रनिंग. नॉन स्ट्राईक एंडवरती वेगानं पोहोचलाय तेजस. रन मिळते या बॉलवरती. पुन्हा एकदा एकेरीनं धावसंख्या पुनश्च एकदा 16 आहे धावसंख्येवर. संत क्रिकेट या षटकात तुम्ही पाहताय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झाला सुधीर ढोले. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनची गरज होती या मॅच मध्ये आणि त्याच पद्धतीचं उदाहरण तुम्ही पाहताय. नितीन धुले बाद झाल्यानंतर लेफ्टी बॅट्समन सुधीर ढोलेला मैदानात प्रमोट केलं आणि आता त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये घेताना दिसेल का सुधीर, यावरती देखील गरज आहे. बॉल संपले 3 या षटकातील. मनीष फार चांगलं षटक हाताळतोय. मनीष वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 नेत्रदीपक आयोजन तुम्ही पाहताय. नेत्रदीपक ही स्पर्धा सातत्यानं राहिले क्रिकेटच्या पटलावरती. वेगळीच ओळख या स्पर्धेला मिळाली आहे. टप्पाचा बॉल, वॉड शॉट. सुधीर डोलेचा धमाका दाखवत असताना एक टप्पा घेत बॉल चाललाय. 4 धावांसाठी येतोय हा नवसंजीवनी देणारा सुधीर.
धावसंख्या 20 या धावसंख्या 20 रन्स ऑन स्कोर कार्ड 2 विकेट लॉस श्री वीरा 11 बीड या मॅच मध्ये आपण पाहताय 44चं लक्ष 20 धावांपर्यंत पोहोचला दुसरा षटक प्रगतीपथावरती खरं तर फार चांगली गोलंदाजी राहिली होती या मॅच मध्ये मनीषची परंतु या फटक्यानं दाखवलंय सुधीरनं की त्याच्या बॅट मध्ये किती दम आहे करावं लागतं क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते त्या संधीला सोन्यासारखं रूपांतर करावं लागतं संधीचं सोनं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच प्रात्यक्षिक उदाहरण सुधीर डोले मैदानाच्या आत देत असताना नेक्स्ट बॉल मनीष आणखी एक चांगला फटका घेतला प्रयत्न कट केलाय बॉल पाठीमागे फ्लॅश स्लिप मध्ये अविनाश देशमुखची चांगली फिल्डिंग या बॉलवरती रन मिळते पुनश्च एकदा एक सिंगलना काहीच फरक पडणार नाहीये मी तर म्हणेल श्रीवीरा 11 बीड टीमला देखील कारण एक एक धावेला महत्व आहे 44 करायचे आहेत एक एक धाव जशी धाव फलकावरती जोडली जाईल त्या पद्धतीने विजयाच्या अगदी समीप जाईल तो श्रीवीरा 11 बीड संघ 21 धावा धाव फलकावरती 23 ची गरज आहे अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका बॉल देखील चांगल्या पद्धतीने होता लोअर फुल टॉस कन्वर्ट देखील केला अलॉंग द कार्पेट तेजस रुठेनं लॉंग ऑफ मध्ये रन मिळते एक सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या तो न भविष्य ते असेचे होते शिवछत्रपती 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजे शिवछत्रपती जाहले अठरा बॉल 22चं इक्वेशन प्रत्येक षटक फार महत्वाचं आहे टीम खरवंडी वॉरियर्स संघासाठी या मॅच मध्ये बी ग्रुपची मॅच आपण पाहताय या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना आपण पाहतोय ज्युनियर वर्सेस सीनियर मॅच देखील आपण अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेचं खेळवणार आहोत त्या दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत एक नवीन प्रेक्षणीय लढत आपण पाहता स्लॉट मध्ये बॉल ताकद भरपूर आहे तेजस रुटेच्या मनगटातली पॉवर सिद्ध करत असताना जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि अशामध्ये त्याला हवे असणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतोय गोलंदाज म्हणजे ज्या बॉलची प्रतीक्षा फलंदाज करत असतो त्याच पद्धतीचे बॉल फलंदाजाला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस एक चांगलाच कॉन्फिडन्स फलंदाजाकडे देखील असतो आखूड टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये आणि इथे मात्र अविनाश देशमुखनं पकडल्या कॅच हाफ ट्रॅकर बॉल वरती मिळाली आहे सफलता तेजस रुटे हॅज टू डिपार्ट हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं फार गरजेचं होतं कारण ज्या पद्धतीचा फटका खेचायचा होता त्या पद्धतीचा फटका खेचू शकलेला नाहीये तेजस रुटे बॅट आणि बॉलचा व्यवस्थित तालमेल नाहीये ताकद आणि त्यामध्ये टायमिंग या गोष्टी फार मॅटर करतात क्रिकेटमध्ये तुमचा
शॉट सिलेक्शन, तुमचा प्रॉपर टायमिंग, तुमचा बॅट स्पीड, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ॲज अ बॅट्समन क्रिकेटच्या पटलावरती. खराब बॉलवरती देखील विकेट मिळू शकते, चांगल्या बॉलवरती देखील षटकार येऊ शकतो. ही क्रिकेटची ओळख, आगली वेगळी ओळख राहिली आहे क्रिकेटच्या पटलावरती. याचंच तुम्ही उदाहरण मगाशी पाहिलंय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, बॅटची कडा आणि इथे आणखी एक फलंदाज बाद आल्या पावली माघारी परतत असताना फलंदाज संदेश, फलंदाज स्वप्नील हॅज टू डिपार्ट. धाडण्यात आलंय. अजूनही खूप सारे फलंदाज बाकी आहेत श्रीवीरा 11 बीड टीम कडे. विलास वाघमारे देखील जबरदस्त बॅट्समन आहे, परंतु त्याला मागे थांबवण्यामध्ये इंटरेस्टेड दिसत आहेत श्रीवीरा 11 बीड संघ देखील. रणनीती आखल्यात दोन्ही टीमनं. ऑन हॅट्रिक बॉल, विजय साठे बॉल ऑन हॅट्रिक बॉल वरती मोठा फटका खेचायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. रन बॉल इक्वेशन ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतं त्यावेळी प्रत्येक बॉल दोनही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असतो आणि यामध्ये गोलंदाजानं वर्चस्व दाखवलंय या षटकात. 2 लगातारचे विकेट आणि त्यानंतर तिसरा बॉल निर्धाव, 3ही बॉलमध्ये धाव आलेले नाहीये. ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. या छोट्या छोट्या मिस्टेक तुम्हाला सुधाराव्या लागतात क्रिकेटच्या पटलावरती. स्लॉट मध्ये बॉल, इथे टायमिंग नाहीये प्रॉपर, हवेमध्ये बॉल आणि इथे पकडली जाईल कॅच. 1 मोर विकेट डाऊन. लागले विकेटची पडझड, एका मागोमाग एक लागलाय विजयच्या स्वरूपात आणखी एक धक्का. कमॉन डीजे. मध्ये 2 सफलता अर्जित, 3 सफलता अर्जित केल्यात आणि एकही धाव दिलेले नाहीये आणि त्याच कारणास्तव आता आपण पाहतो 13 बॉल शिल्लक आहेत, 16 धाव संख्येची गरज. अंतिम बॉल, 3 सफलता अर्जित केल्यात या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम बॉल, विनय साठे बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा, फिंगर गोजप, आकाशाकडे बोट पंचांचं. आणखी एक फलंदाज बाद आल्या पावली माघारी परतत असताना
आणखी एक धक्का लागत असताना श्रीवीरा 11 बीड टीमला. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, या मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विलास वाघमारे खरं तर मुकपे टीमच्या वतीनं हा नेहमी सलामीचं प्रतिनिधित्व साकारतो आणि आज त्याला उशिरानं पाठवलंय श्रीवीरा 11 बीड टीमनं. यामध्ये देखील एक रणनीतीचा भाग, बॉलिंग मार्क वरती देखील आपण रणनीती पाहिली श्रीवीरा 11 बीड टीमची. नितीन दुलेनं पॉवर प्लेचं षटक फेकलं नाहीये. नितीन दुले अंतिम षटकांमध्ये बॉलिंग मार्क वरती आला आणि त्याचप्रमाणे बॅटिंग मार्क वरती आता विलास वाघमारेवरती जबाबदारी ठेवले श्रीवीरा 11 बीड टीमनं आणि आता त्या जबाबदारीवरती सार्थकी खेळ करणं फार गरजेचं आहे. तर काय कमबॅक केलंय ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकारनं लढण्याची वृत्ती निर्माण करून दिले पुन्हा एकदा खरवंडी वॉरियर्सच्या टीमकडे. कारण क्रिकेट खेळ असाच आहे, कधी बदलेल सांगता येत नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ, जसा सरडाही रंग बदलत नाही तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो आणि सातत्याने प्रत्येक मैदानावरती तुम्ही पाहिलंय की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. TNPL मध्ये देखील आपण पाहिलं पवन नेगीचा बॉल यष्टांवरती आदरला, बेल्स पडले नाही, फलंदाज बाद होऊ शकला नाही, बॉलला देखील वेग होता. काहीही घडू शकतं. क्रिकेट हा लक फॅक्टरचा खेळ निश्चित आहे, परंतु त्यामध्ये स्वतःवरती विश्वास असणं देखील फार महत्वाचं आहे. ओमकारनं काय कमालीची गोलंदाजी केली. 4 विकेट त्याने एका षटकात मिळवत असताना इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलं. षटकार जरूर आला होता, परंतु तेजस रुटे बाद झाल्यानंतर धावाच आल्या नाहीयेत. सुधीर साठी हा बॉल अनप्लेएबल. डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा आलाय. मनीष पहिलं षटक त्यानं जबरदस्त फेकलं होतं. पुन्हा एकदा कॅप्टननं विश्वास ठेवलाय मनीष या गोलंदाजावरती. गतवर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये होता ॲज अ बॉलर मनीष हा गोलंदाज. या वर्षी VKPL मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतोय. 11 बॉल आणि आता 16चं इक्वेशन. बॅटची कडा, आणखी एक फलंदाज बाद. निराशा आणि निराशा जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा ना त्याच पद्धतीची विकेटची पडझड श्रीवीरा 11 बीड टीमची या मॅच मध्ये पाहताय. 1 मोर विकेट डाऊन. सुधीर ढोले हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. पाच फलंदाज मागील बाद झालेत ना, तिथे एकही धाव आलेली नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. तेजस रुटे जसा बाद झालाय तशी विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये श्रीवीरा 11 बीड टीमची आणि त्यामध्ये एकही धाव येत नाहीये. सुधीरचा प्रयत्न प्रामाणिक होता, एक एक रन त्याला मिळवायची होती, परंतु बॅटची कडा. ज्यावेळी एखादा मोमेंटम शिफ्ट होतं ना त्यावेळी ते पुन्हा कॅरी ऑन करणं फार कठीण आहे क्रिकेटच्या पटलावरती. याच तुम्ही मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओमकारनं जो कमबॅक करून दिलाय ना खरवंडी वॉरियर्स टीमला, तो कमबॅक फार महत्वाचा आहे, एक फॅक्टर राहिला या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग कृपया करू नका. सागर दीक्षित आपल्याला अंतिम कॉल आहे. अगोदरच्या मॅचला खूप उशीर झालाय. सामने अजूनही 6 खेळवायचे. बी ग्रुप मधील हा दुसरा सामना आपण पाहताय. यानंतर ए ग्रुप मधील पहिली लढत जिजना 11 तमनाथ आणि त्यांच्या विरोधात श्रवण रॉकर्स या दोन संघादरम्यानची मॅच आहे. दोन्ही संघांना रेडी राहायचे, आपापल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. सातत्यानं बोलण्यास भाग पाडू नका की स्पीडअप करा, कारण ही आपली स्पर्धा, ही आपली मानाची स्पर्धा आहे. गेली 6 वर्ष आपण ही स्पर्धा अगदी निर्भीकपणे पार पाडले. या वर्षी देखील तशीच अपेक्षा आहे. मनीषचा बॉल आणखी एक वेगवान. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकारनं जे कमबॅक करून दिले ना, ते कमबॅक नव्हतं तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पुनरागमन होतं ते टीम खरवंडी वॉरियर्सचं. आता इथून श्रीवीरा 11 बीड हा संघ कसा खेळेल हे देखील फार महत्वाचं आहे, कारण पूर्णपणे विकेटची पडझड आणि त्यामध्ये डॉट बॉलची अडचण आहे ती श्रीवीरा 11 बीड टीमला. एक धाव हवी आहे जिथून काहीतरी निश्चयाचा श्वास मिळू शकतो तो श्रीवीरा 11 बीडच्या बॅटर्सना.
निभाचा फटका फसलाय पुन्हा एकदा हवेमध्ये यष्टीरक्षक डाऊन द बॉल पकडली जाईल कॅच. आणखी एक धक्का श्रीवीरा 11 बीड टीमला. आणखी एक असफल विलास वाघमारेला स्ट्राईक हवी आहे मॅच मध्ये. या खेळाडूला का थांबून ठेवलं होतं याचं उत्तर आता विलासला द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी त्याला स्ट्राईक एंड वरती येणं फार गरजेचं आहे. बघता बघता 4 बॉल संपले त्या षटकातील. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे त्या 16. म्हणजे बघा क्रिकेट काय, 16 बॉल 16 धावसंख्येची गरज होती. तेजस रुटेचा फटका फसला आणि तिथून असं वाटलं की मॅचच श्रीवीरा 11 संघापासून फसले की काय अशी अवस्था निर्माण झाली. 8 फलंदाज बाद. 9व्या क्रमांकाचा फलंदाज किशोर साठी हा बॉल वेगवान बॉल. अंतिम बॉल फार महत्वाचा आहे. विलास वाघमारेला स्ट्राईक हवी आहे काही करून या मॅच मध्ये, कारण श्रीवीरा 11 बीड टीमचा हा प्रामुख्याचा फलंदाज आहे. आणि आता अंतिम बॉल किशोर धुलेवरती जबाबदारी आहे. क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच दिवसातून या खेळाडूला आपण पाहतो. अनुभव फार काही नाहीये, परंतु अनुभव नसताना देखील आता टीमच्या अडचणीमध्ये एक संकटमोचक म्हणून एखादा फटका खेळावा लागेल किशोर धुले या बॅटरला. कमालीची स्पेल. पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का मनीषचं. जबरदस्त बॉलिंग. बॅकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची लिडिंग एज. रन मिळते या बॉलवरती एक. अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. आता 15 धावसंख्येची गरज आहे. विलास वाघमारे आणि किशोर धुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 8 फलंदाज बाद. अंतिम आणि स्लॉकचं षटक या मॅचचं षटक. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या ध्वनी लहरी. सूचना आहेत. सागर दीक्षित आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. तुम्हाला प्लीज विनंती आहे सहकार्य करा. ही आपली स्पर्धा आहे आणि सातत्यानं तीच गोष्ट तुम्हाला बोलायला लागत असेल तर फार ही चुकीची गोष्ट आहे. प्लीज फास्ट केला. 6 बॉल आता 15ची गरज आहे. अंतिम आणि या मॅचचं क्रुशल ओव्हर. कॅप्टन सौरभ जाधव. सौरभचा बॉल लेग बिफोरची अपील ऑफिसर संघात असताना अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल बाउंस जास्त होता या बॉलवरती. यष्टांपासून मिस करत होता बॉल. बाईकच्या स्वरूपामध्ये लेग बाईकच्या स्वरूपात 1 रन. 1च्या मदतीने धावसंख्या 30 या धावसंख्येवरती आता येणारे 5 बॉल 14 धावसंख्येची गरज. विलास वाघमारे विजय आणि पराभवाचा अंतर कमी करणारा एकमेव खेळाडू राहिलाय श्रीवीरा 11 बीड संघाच्या समोर. आणि इथे मात्र फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटची लिडिंग एज. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद किशोर धुले. चार बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. चार बॉल अंतिम शिल्लक आहे. 14ची गरज. दांडी गुल
अंतिम फलंदाज ऑल आउट झाले या मॅच मध्ये. श्रीवीरा 11 बीड हा संघ सामना जिंकलाय. काय लाजबाब विजय मिळवला या स्पर्धेमध्ये. प्रथम बी ग्रुप मधला दुसरा सामना सौरभ जाधवच्या खरवंडी वॉरियर्स टीमनं एक अनबिटन विजय मिळवत पुढे सरकला या स्पर्धेमध्ये.